अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे। आज रेसिपी घेऊन आलेली आहे बटाट्याचे चिप्स। हे बटाट्याचे चिप्स बनवत आहे मी। त्याला आपण असं वरची साल काढून घ्यायची खिसणीने। हे बघा पूर्णपणे काढायची। घरचे चिप्स म्हणजे खूप छान आणि मस्त लागते, तर त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा। जसे मार्केटमध्ये चिप्स मिळते त्याच पद्धतीने घरी बनते हे चिप्स, तर नक्की व्हिडिओ बघा। झालेला आहे, पूर्ण साल काढलेली आहे। तर आपण 1 किलो बटाटे घेतलेले आहे। पूर्ण याच पद्धतीने पाण्यामध्ये घालायचे, कारण काळे पडावं नाही म्हणून हे पाण्यामध्ये घातले। तर याचे चिप्स पाडून घेऊया। हे बघा या पद्धतीने शिलून स्वच्छ घेतले, धुवून घेतले, त्यानंतर शिलल्याच्या नंतर पाण्यामध्ये घातले। त्यानंतर आपण हे चिप्स असे पाडत आहे। चिप्स पाडण्याचं हे 1 किलो बटाटा घेतला। पूर्णपणे आपण याच पद्धतीने आता असे चिप्स पाडून घेऊया। बघा किती मस्त छान पडलेले आहे असे गोल गोल। तर आता आपण पाणी घालायचं, पाण्याला गरम होऊ द्यायचं, उकळी येऊ द्यायची। यामध्ये पाण्यामध्ये मीठ घालायचं, कारण मीठ घातले तर चविष्ट बनणार। त्याला मीठ घोलेपर्यंत गरम होऊ द्यायचं पाणी। यामध्ये सोडा खायचा 1 चम्मच घालायचा। मुलांना, लहान मुलांना खूप चिप्स आवडते, तर घरीच बनवायचे। घरचे चिप्स खूप टेस्टी आणि छान लागते। जसे मार्केटमध्ये मिळतात त्याचप्रमाणे आपल्या घरी बनते। थोडी मेहनत पाहिजे। नक्कीच तुम्ही हे रेसिपी बघा आणि बनवा आणि मला कमेंट करून सांगा। पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण हे चिप्स घालूया आणि छान ते सुंदर दिसत आहे। एक उकळी येऊ द्यायची याला, परत काढून द्यायचं। जास्त शिजू नाही द्यायचे आणि जास्तच कमी नाही शिजू द्यायचे, बराबर शिजू द्यायचे। जास्त गल झाले तर तुटणार आपले चिप्स। 1 किंवा 2 उकळी येऊ द्यायचे आणि काढून घ्यायचे। बघा कशी मस्त उकळी आलेली आहे। ते आपण खायचा सोडा घातल्यामुळे पांढरा त्याच्यावर तगर आलेला आहे। चाळणीमध्ये काढून घ्यायचं। चाळणीमध्ये त्यामध्ये थोडं थंड पाणी घालायचं। थंड पाणी घातलं म्हणजे चिप्स तुटणार नाही आपले। की होते ते पण घालून घेऊया। पाणी मस्त गरम झालेलं आहे। चिप्स तर आता नक्कीच बनवून घ्या, यावेळेस आलू स्वस्ते असतात। मध्ये असं सुकवायला घालूया। बघा असे सर्व एक प्लॅस्टिकचं असं प्लॅस्टिकचा कापड घ्यायचा, त्यावरती घालायचं, कारण हे चिपकावं नाही म्हणताना। असे पूर्णपणे याच पद्धतीने आपण सुकवायला घालूया। मध्ये सुकून घेऊया। बघा किती छान मस्त सुकवत आहे। हे सुकल्याच्या नंतर किती छान खायला, तळल्याच्या नंतर तर वा 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 मस्त लागते। तर याच पद्धतीने आपण पूर्ण चिप्स सुकून घेऊया
उन्हामध्ये गरम झालेला आहे, त्यामध्ये आपण हे चिप्स घातलेले आहे. बघा किती मस्त घरचे चिप्स तळून घेऊया. चतुर्थी आहे. झालेले आहे, काढून घेऊया आपण. आला झालेले आहे, छान झालेले आहे, खूप मस्त झालेले आहे, कुरकुरीत. हे बघा किती नरम स्मूथ झालेले आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट जरूर करा. पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करा का कसा व्हिडिओ, कसा झालेले आहे, चिप्स कसे बनलेले आहे, नक्कीच कमेंट करा. थँक्यू.